श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. तुमचे सर्वांचे माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तुमचा आजचा दिवस आनंदाचा, सुखाचा, समृद्धीचा व भरभराटीचा जावो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. सकाळी सकाळी घराची साफसफाई करून घेतलेली होती, पण अचानक माझं लक्ष सोफ्याकडं गेलं. सोफ्यावरती बरीच धूळ साचलेली होती आणि अशी धूळ आपण ठेवू पण शकत नाही. त्यामुळे मी लगेच सोफ्यावरती जे कवर आहे ते कवर झटकून घेतले, सोफा पुसून घेतला. जी आपली म्याऊची पिल्लं आहेत ती सोफ्याच्या खाली जाऊन खालून पूर्ण सोफा त्यांनी कुरतडलेला आहे. वरती पण त्यांनी नखांनी बऱ्याच ठिकाणी सोफ्यावरती कुरतडून ठेवलेलं आहे. त्यामुळे मी त्याच्यावरती रोज असं कवर टाकून ठेवते. ते कवर पण मला धुवायचे आहे, पण धुवायला जर काढले तर तो सोफा खूपच घाण दिसतो. त्यामुळे मी झटकून तसेच ते टाकलेले आहे. उशांचे कवर आणि बेडशीट खूप घाण झाले होते. त्यामुळे गरम पाण्यामध्ये सर्फ एक्सेल पावडर टाकून मी 2-3 तासासाठी तसेच भिजत घातले होते. ते पण माझे काल धुवून झालेले होते, पण रात्री लावायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे सकाळी सकाळी म्हटलं चला उशांचे कवरसुद्धा लावून घेऊ आणि बेडशीट गळ्या घालून व्यवस्थित एका जागेवर ठेवले म्हणजे ते आपल्याला वेळेवर लगेच घेऊन बेडवरती टाकता येतात. दिवसभर खूप ऊन तापतं, त्यामुळे झाडांना रोज जरी पाणी दिले तरी पण संध्याकाळपर्यंत झाडं सोकलेली दिसतात. झाडांमुळं सुद्धा आपल्या घराला किंवा आपल्या बाल्कनीला किंवा टेरेस जर असेल तर त्याला शोभा येते. त्यामुळे मी छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये सुद्धा मनी प्लांट लावलेले आहे आणि ते सुद्धा खूप छान झालेले आहे. पाण्याने जर ते धुतले तर दिसायला हिरवीगार दिसतात. झाडांच्या कुंडीमध्ये तर आपण पाणी देतोच, पण झाडांच्या पानावरती पाण्याचा फवारा मारला तर त्यामुळे झाडांच्या पानावरती जी धूळ बसलेली असते ती सुद्धा निघून जाते आणि झाडांना पोषण तत्वसुद्धा मिळतात. झाडांना पाणी देताना कुंडीमध्ये जी माती आहे ती खाली पडती, त्यामुळे टेरेससुद्धा छान असा धुवून घेतला. कशी वाटली देवाची पूजा बघा. आज धनलक्ष्मी कुंचन भरलेलं आहे, कारण खूप दिवसांपासून धनलक्ष्मी कुंचन भरला नव्हता. देवघर पण आपलं छान दिसत आहे. उन्हाळा असल्यामुळे फुलं काय व्यवस्थित मिळत नाही, सर्व सोकलेली फुलं आहेत. मी बनवणार आहे मटकीची भाजी. सुरुवातीला मटकी आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची. मटकीमध्ये खूप बारीक खडे असतात. चुकून जर खडा भाजीमध्ये गेला तर दाताखाली आल्यावर भाजी कचकच लागू शकते. छान अशी मटकीची भाजी टाकून दिलेली आहे. मटकी हळद मीठ तेलामध्ये भाजून कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतल्या. मोठ्या गॅसवरती, कमी गॅसवरती जर आपण शिट्ट्या केल्या तर मटकी आपली गाळ होऊ शकते. त्यामुळे आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा. जर कमी गॅसवरती शिजवायची असेल तर शिट्टी कुकरची करायची नाही. चला ताव्यावरती मीठ टाकून घेतलेलं आहे. मिठामुळे चपाती आपली खाली चिकटत नाही आणि छान चपात्या आपल्या भाजल्या जातात. खूप वेळा मी सांगितलेलं आहे, पहिली चपाती गाईची बनवून घेते आणि बाकीच्या ज्या चपात्या आपल्याला लागतात त्या बनवते. खाली कापड घेतलेलं आहे मी. चपात्या करताना पोळपाट इकडे तिकडे सरकतो, त्यामुळे मी खाली असा कापड टाकते.
जर तुमची चपाती फुगत नसेल तर चपातीचा पीठ मळताना छान असे पीठ मळायचं आहे आपल्याला. जास्त घट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. मऊसूत असं पीठ मळलेलं असलं तर अजिबात चपाती लाटायला जास्त जोर लागत नाही. थोडंसं लाटणं जरी फिरवलं तरी पण सरसर चपाती आपली लाटल्या जाते. किचनमध्ये सर्व काम माझे झालेले आहे. कपडे वाळायला टाकले. त्यानंतर आता विचार केला काय काम करायचे आहे ते, कारण खूप दिवसापासून मला हे जे फोटो आहेत ते फोटो पुसून काढायचे होते. मी विचारच करत होते की आपल्याला काहीतरी काम करायचे आहे, पण पटकन आठवलं की मला फोटो पुसायचे होते, कारण खूप दिवसापासून ते फोटो पुसलेलेच नाही. हे बघा कशी धूळ साचलेली आहे. हा आमचा लग्नातला फोटो आहे. धूळ बसलेली आहे त्याच्यावरती. तो आता छान असा पुसून घेते. हा एका दिवाळीला काढलेला फोटो आहे. मी खूप वर्ष झाले याला. पण हे बघा दिसत असेल तुम्हाला किती धूळ साचलेली आहे इथे. आपण जर असे कामं केले नाही घरातले तर अशी धूळ साचते त्याच्यावरती आणि अशा बारीक सारीक गोष्टीवरती आपलं लक्ष राहत नाही. चला, मुलांचे जे फोटो लावलेले आहेत ते फोटो पण काढून घेते, ते पण पुसून घेते. हे बघा लहानपणीचे मुलांचे फोटो. अजून पण मला असं वाटतं की माझे मुलं जसे काही लहान आहे उचलून पटकन त्यांना घ्यावं त्या फोटोमधून, असं केव्हा तरी वाटत असतं मला. बऱ्याच वेळा मी या फोटोकडे बघत असते. हा माझ्या सागरच्या बर्थडेला काढलेला फोटो आहे. हा पण फोटो बर्थडेलाच काढलेला आहे मित्रांसोबत. त्याच्यात लहान असताना लहानपणीचे फोटो आहेत, जपून ठेवलेले आहे मी. नाही, फेब्रुवारी महिना अजून तोच आहे यामध्ये. चला पान पण पलटी करून घेते. मिळालेलं कॅलेंडर आहे, विकत नाही आणलेलं. थोडंसं डेटॉल टाकलेलं आहे आणि वल्ला कपडाने पुसून घेतलं तरी पण चालतं. मी इथं पाणी टाकून पुसून घेतलेलं आहे. थोडासा वल्ला कापड करून पुसलं तरी पण छान निघतात फोटो. हे बघा, जेवढी काही धूळ होती ती सुक्या कापडाने पहिले पुसून घेतली. त्यानंतर त्याच्यावरती डेटॉल टाकले. डेटॉल किंवा शॅम्पू किंवा कुठलेही लिक्विड आपण वापरले तरी पण चालू शकतं.
जी धूळ आहे ही पहिले सुक्या कापडाने पुसून घ्यायची. ज्या ताईंनी कालचा व्हिडिओ बघितलेला असेल त्यांना माहिती आहे, लाईट गेल्यामुळे जो राहिलेला ब्लाऊज होता तो मी तसाच ठेवून दिला होता. घरातले पूर्ण काम झाल्यावर लगेच मी तो ब्लाऊज पूर्ण करायला घेतला. आपण जर हातात घेतलेले काम पूर्ण केले नाही तर आपल्याला आळससुद्धा येतो आणि ते कामही अपुरे राहते. फोटो पुसून घेतले. त्यानंतर मी कालचा जो ब्लाऊज राहिलेला होता आपला तो कंप्लीट केला. पाठीमागे जे साडीचा काठ निघालेला होता पिको करताना तो लावलेला इथं गळ्याला. हुकलूक करायच्या, आता ते नंतर करणार आहे. भाजी आणि शिरा असा मी स्वयंपाक करून घेतलेला आहे. डायरेक्ट तुम्हाला आता मी संध्याकाळी भेटते. मसाल्याची बटाट्याची भाजी बनवलेली आहे. शिरा पण मी करून घेतला. जेवढी भांडी होती ती पण भांडी घासून ठेवलेली आहे. चपात्यांचं पीठ मळून ठेवलेलं आहे. गरम गरम अशा चपात्या बनवणार आहे. पहिले आता बाहेर जाते. मेथीची भाजी मिळाली तर मेथीची भाजी घेऊन येते, सुकी मेथीची भाजी, आणि चपात्या नंतर बनवते. कारण आज शुक्रवार असल्यामुळे पूजा पण मांडायची आहे. गजरा आणायचा आहे. फुलं तर आहे घरामध्ये. जास्वंदाची जी फुलं आहेत ती सुकून जातात, तरी पण मी ती वल्ल्या कपड्यामध्ये ठेवली. कारण संध्याकाळी झाडाला हात लावत नाही, त्यामुळे मी ती लवकरच तोडून ठेवलेली आहे. नागवेलीची पानं मिळाली तर ते पण घेऊन येते, कारण इथं जवळच दुकान आहे. गरम पण खूप होत आहे बघा. 2 मिनिटामध्ये लगेच मला घामाला फॅन बंद केला. त्यामुळे चला आता जाते आणि पटकन जाऊन येते, कारण संध्याकाळची वेळ पण झालेली आहे. दिवाबत्ती पण करायची आणि शुक्रवारची पूजा पण मांडायची आहे. साडीवरचा ब्लाऊज मी काही अजून शिवलेला नाही, त्यामुळे माझ्याकडे जो ब्लाऊज आहे तोच ब्लाऊज मी घातलेला आहे. ही साडी घेण्याची माझी खूप दिवसापासून इच्छा होती. खूप हलकी आहे, वजनाला वाटतसुद्धा नाही, आणि काम करताना पण अजिबात असं वाटत नाही की आपण साडी घातलेली आहे म्हणून. दिसायला पण छान दिसते. कशी वाटली तुम्हाला माझी ही साडी ते पण मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चला ताईंनो, जाते आता. आल्यावर परत भेटते तुम्हाला. लक्ष्मी तू जशी कमालीचे कल्याण केलीस तशी आम्हा सर्वांची कर. हे माता वीर लक्ष्मी तू जशी कमालीचे कल्याण केलीस. आजचा ब्लॉग इथंच संपवते. कसा वाटला ताईंनो तुम्हाला माझा आजचा ब्लॉग ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.